नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वपूर्ण जी भरती चालू आहे, आता सध्या भरती चालू होणार आहे, फॉर्म भरणं ज्याचे चालू आहे महाराष्ट्र पोलीस। तर याच्यामध्ये महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे मित्रांनो। याच्यामध्ये पोलीस भरती करता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत, काही मोजक्या जिल्ह्यांची माहिती आपल्यासमोर आलेली आहे। जशी जशी आमच्यासमोर माहिती येईल तर सर्व माहिती तुम्हाला ज्या जिल्ह्याची त्याची माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू, ठीक आहे। सोबतच जे पोलीस भरतीचे पेपर सेट असेल किंवा ज्याचा सिलेबस असेल, जी नवीन इन्फॉर्मेशन भेटेल ती इन्फॉर्मेशन चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। तरी टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता, ठीक आहे। आता बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आता सध्याच्या तारखेपर्यंत, ज्या टायमापर्यंत मी व्हिडिओ बनवत आहे त्या टायमापर्यंत किती फॉर्म सध्या आलेले आहे, ठीक आहे। सर्वप्रथम जर आपण विचार केला SRPF मुंबईचा जर विचार केला मित्रांनो, तर SRPF मुंबईमध्ये सध्याच्या स्थितीला म्हणजे या तारखेला या टायमाला जोपर्यंत व्हिडिओ बनवत आहे त्या टायमापर्यंत जी फॉर्मची संख्या मित्रांनो 2513 फॉर्म या तारखेपर्यंत या टायमापर्यंत आलेले आहे, ठीक आहे, SRPF मुंबईला। याच्यानंतर पुढचा जर विचार केला मित्रांनो SRPF अमरावती, तर अमरावतीला जो फॉर्मची संख्या आहे मित्रांनो ते 1641 फॉर्म सध्याच्या परिस्थितीत आलेले आहे, ठीक आहे। याच्यानंतर SRPF जालन्याचा जर विचार केला मित्रांनो, SRPF जालना, तर याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला 1153 फॉर्म आलेले आहेत। याच्यानंतर हिंगोली, SRPF हिंगोलीचा जर विचार केला तर हिच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 1003 फॉर्म सध्याच्या परिस्थितीमध्ये आलेले आहे, ठीक आहे। ह्या SRPFचा डाटा आहे। याच्यानंतर जर कारागृहाचा विचार केला तर कारागृह मुंबईमध्ये जे फॉर्मची संख्या मित्रांनो 3812 फॉर्म आतापर्यंत आलेले आहे। याच्यानंतर कारागृह पुणेचा जर विचार केला, पुणे जिल्ह्याचा, तर आतापर्यंत जी फॉर्मची संख्या आहे 2422 आहे, ठीक आहे। याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगरला 398 फॉर्म आतापर्यंत आलेले आहे, ठीक आहे। याच्यानंतर जर मित्रांनो विचार केला आपण तो चालक मुंबई, तर चालकाकरता मुंबई जिल्ह्यामध्ये जी फॉर्मची संख्या आलेली आहे ते संख्या आहे मित्रांनो 2822, ठीक आहे। याच्यानंतर शिपाई या पदाकरता विचार केला तर शिपाई या पदाकरता पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत जी फॉर्मची संख्या आहे ते 715 आली आहे, ठीक आहे। याच्यानंतर नागपूर सिटीचा जर विचार केला शिपाई या पदाकरता, तर नागपूर सिटीमध्ये जी संख्या आतापर्यंत आलेली आहे ती आहे 1472, ठीक आहे। तर अशा प्रकारची ही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत आलेली होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही केलेलं आहे, ठीक आहे। आता महत्त्वाची जी माहिती राहणार आहे मित्रांनो, ती माहिती म्हणजे अशी पूर्ण माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस वॅकन्सी 2024 जे डिटेल आहे याच्यामध्ये पोस्ट नेम आणि इकडे वॅकन्सी तुम्हाला दिसत असेल। पोलीस कॉन्स्टेबलच्या ज्या वॅकन्सी दिलेल्या आहे मित्रांनो 10,300 वॅकन्सी दिलेल्या आहे। SRPFच्या 4,800 वॅकन्सी दिलेल्या आहेत आणि जेल कॉन्स्टेबलच्या 1900 वॅकन्सी दिलेल्या आहेत, ठीक आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2024च्या बाबत इम्पॉर्टंट डेट जर आपण बघितली तर याच्यामध्ये महापोलीस नोटिफिकेशनची जी डेट आहे 1 मार्च 2024 होती, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। नंतर जी ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्टिंग होण्याची जे डेट होती 5 मार्च 2024 होती आणि लास्ट डेट जी होती ते अप्लाय ऑनलाईन करण्याची 31 मार्च 2024 आहे, ठीक आहे। इथंपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही महाराष्ट्र पोलीस एक्झाम पॅटर्न 2024 डिटेल्स न्यू सिलेबस। आता हा नवीन सिलेबस काय असणार आहे तुम्ही बघू शकता, हा पोस्ट वाईज वेगवेगळा राहू शकतो। तर सगळ्या पोस्ट वाईज जो सिलेबस आहे आपण नंतर डिस्कस करूया, तोपर्यंत जो कॉमन सिलेबस आहे तुम्ही बघू शकता। तर विभागाचे नाव, एकूण प्रश्न, एकूण गुण आणि कालावधी तुम्हाला इथे दिसत असेल, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की गणिताकरता 25 प्रश्न राहणार आहे 25 गुणाकरता, बौद्धिक चाचणीकरता 25 प्रश्न राहणार आहे 25 गुणाकरता, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न राहणार आहे 25 गुणाकरता आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे जे प्रश्न राहणार आहे 25 प्रश्न 25 गुणाकरता। एकूण गुणाचा विचार केला तर 100 गुणाकरता 100 प्रश्न आणि जो कालावधी भेटणार आहे तुम्हाला तो फक्त 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे, ठीक आहे। 100 प्रश्न तुम्हाला 90 मिनिटाच्या सोडवायचे, ठीक आहे। याच्यानंतर जर पुढचं आपण बघितलं त्याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST होणार आहे, नंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट PET होणार आहे, नंतर रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे, नंतर स्किल टेस्ट होणार आहे, ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल करता, ठीक आहे। तर मित्रांनो आता जी आपण माहिती बघितली कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहे, त्याच्या अगोदर आपल्याला आता महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि कशा करताय ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये मुंबई विभागाकरता 51 जागा तुम्हाला दिसत असेल
ठीक आहे. मुंबई विभागाकरता जे आहे ते आपल्याला दिसत असेल इथे तर 51 जागा आहे. नंतर पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 80 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रायगड अलिबाग 31 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल सिंधुदुर्ग 118 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल पुणे रूरल 448 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुणे रूरल 48 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सिंधुदुर्ग 24 जागा आहे. ठीक आहे. याच्यानंतर जर पुढचा विचार केला मित्रांनो आपण तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुणे लोहमार्ग 18 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल पुणे लोहमार्ग 50 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ठाणे सिटी 20 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल पालघर 59 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल रत्नागिरी 149 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रत्नागिरी 21 जागा आहे. लोहमार्ग पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर मुंबई 4 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबई 185 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ठाणे सिटी 666 जागा आहे. याच्यानंतर पुढचा जर विचार केला मित्रांनो आपण पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर रूरल 126 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगर रूरल 21 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर 212 जागा आहे. जेल कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर 315 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल जालना 102 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर जालना 23 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर बीड 5 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल बीड 165 जागा आहे. कॉन्स्टेबल ऑफ पोलीस लातूर 44 जागा आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर लातूर 20 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल परभणी 111 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर परभणी 30 जागा आहे. कॉन्स्टेबल ऑफ पोलीस नांदेड 134 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल कॉटन SRPF 86 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमरावती सिटी 74 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल चंद्रपूर 146 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल गोंदिया 110 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल गडचिरोली 742 जागा आहे. याच्यानंतर मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर गडचिरोली 10 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल नाशिक सिटी 118 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल नागपूर रूरल 124 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल वर्धा 20 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल भंडारा 60 जागा आहे. याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अहमदनगर 25 जागा आहे. कॉन्स्टेबल ऑफ पोलीस डॉन्स SRPF 224 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर अहमदनगर 39 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल जळगाव 137 जागा आहे. याच्यानंतर मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल सोलापूर रूरल 25 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सोलापूर रूरल 9 जागा आहे. कॉन्स्टेबल ऑफ पोलीस मुंबई 2572 जागा आहे. जेल कॉन्स्टेबल साऊथ डिव्हिजन मुंबई 717 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल हिंगोली 222 जागा आहे. कॉन्स्टेबल ऑफ पोलीस SRPF कुसटगाव 83 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल धुळे 57 जागा आहे. कॉन्स्टेबल ऑफ पोलीस नंदुरबार 151 जागा आहे. कॉन्स्टेबल ऑफ पोलीस सातारा 196 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल अकोला 195 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल धाराशिव 99 जागा आहे. याच्यानंतर विचार केला मित्रांनो तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सोलापूर 13 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सातारा 39 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमरावती रूरल 198 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ठाणे रूरल 81 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल पिंपरी चिंचवड 262 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ठाणे रूरल 38 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF धुळे 173 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF पुणे ग्रुप A 315 जागा आहे. याच्यानंतर विचार केला मित्रांनो तर पोलीस कॉन्स्टेबल SRPF पुणे ग्रुप A 362 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF मुंबई 446 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF नवी मुंबई 344 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF अमरावती 218 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF छत्रपती संभाजीनगर 173 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF नागपूर 242 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF जालना 248 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF कोल्हापूर 182 जागा आहे. याच्यानंतर मित्रांनो पुढचा जर विचार केला तर पोलीस कॉन्स्टेबल SRPF 2 ग्रुप 7 230 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF सोलापूर 240 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल देसाईगंज 189 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गोंदिया 133 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल नागपूर लोहमार्ग 4 जागा आहे. याच्यानंतर जेल कॉन्स्टेबल पुणे 513 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन छत्रपती संभाजीनगर 8 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन सातारा 12 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन सातारा 6 जागा आहे. याच्यानंतर जर विचार केला मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन सातारा 6 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन सातारा 9 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन सातारा 8 जागा आहे. पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन सातारा 3 जागा आहे. आणि पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समॅन मुंबई 24 जागा. टोटल वॅकन्सीचा जर विचार केला तर 14,294 जागा याच्यामध्ये दाखवत आहे मित्रांनो. ठीक आहे.
तर इन्फॉर्मेशन होती मित्रांनो. मला वाटले जी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. आणि याच्यानंतर जी परत काही अपडेट आमच्यापर्यंत आली, कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आहे, परत जे अपडेट येणार आहे 2-4 दिवसात, तीसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही चॅनलच्या मार्फत करू. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जी टेस्ट सिरीज असेल किंवा जे पेपर असेल मागच्या वर्षीचे पेपर सगळे चॅनलला टाकण्यात येईल. तरी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.